सर्वांना नमस्कार. अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मुंबई पोलीस शिपाई व मुंबई पोलीस चालकची मेडिकल चाचणी सुरू झालेली आहे. अशा 3 लिस्ट लागलेल्या होत्या. मेडिकल चाचणीसोबत नियुक्तीसुद्धा म्हणजे जॉईनिंगसुद्धा देत आहे. अशा पद्धतीने सतत 2-2 गोष्टी होत असताना खूप मुलांमध्ये कन्फ्युजन झालेलं आहे किंवा खूप काही उमेदवारांना ॲक्च्युअल प्रोसेस काय चालू आहे हे समजत नाही आहे. भरपूर उमेदवारांचे प्रश्न आहेत. मेडिकल कसं होणार? रिमेडिकलसाठी परत बोलवणार का? किंवा मेडिकलमधून बाहेर काढणार का? जॉईनिंगसाठी सोबत काय काय घेऊन जायचे व इतर सूचना आपण या व्हिडिओच्या शेवटी तर सांगणारच आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, गव्हर्मेंट जॉब अपडेट आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्यासोबत जे कोणी मित्र असतील त्यांना शेअर करा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत 5 लिस्ट लागलेल्या आहेत. पहिले 187 उमेदवारांची लिस्ट लागली, दुसरी 49 उमेदवारांची, तिसरी 50 उमेदवारांची लिस्ट लागली, चौथी 10 उमेदवारांची आणि पाचवी ही 54 उमेदवारांची लिस्ट लागली आहे. या सगळ्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. तेथे जाऊन तुम्ही बघू शकता. तसेच या लिस्टमध्ये बाकी विद्यार्थ्यांचं 17 मे या दिवशी मेडिकल टेस्ट झालेली आहे. तसंच पुढे 20 तारखेला म्हणजेच उद्या बाकी उमेदवारांचं मेडिकल हे होणार आहे. तसंच एक नवीन महत्त्वाची बातमी आहे. 20 तारखेला ज्यांचं मेडिकल होणार आहे त्यांच्या ॲड्रेसमध्ये बदल झालेला आहे. बाकी दुसरं काही नाही आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन फुल व्हिडिओ बघू शकताय. तर बघा मित्रांनो, आपण बघूया आता मेडिकल कसं होतं आहे, रिमेडिकलसाठी बोलवण्यात येत आहे का, मेडिकलमधून रिजेक्ट करत आहेत का, मेडिकल चाचणीतून रिजेक्ट केल्यावर परत बोलवणार का, डिस्क्वालिफाय कोणत्या बेसिसवर करत आहेत आणि ज्या उमेदवारांचं मेडिकल चाचणी झालेली आहे त्यांचेसुद्धा रिस्पॉन्स आलेला आहे. म्हणजे उद्या मेडिकलला जाताना तुम्ही ह्या चुका करणार नाहीत. पहिले आपण बघूया पोलीस आयुक्तालय यांच्या डॉक्युमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे, काय काय सोबत आणायला सांगितलं आहे, पोलीस शिपाई पदासाठी सोबत कोणते डॉक्युमेंट आणायचे आहेत आणि पोलीस शिपाई चालक पदासाठी कोणते डॉक्युमेंट आणायचे आहेत ते बघूया. नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणवायच्या अनावश्यक बाबी म्हणजेच जसं की तुमचं भरती ओळखपत्र, मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेचे. ओके. नंतर 4 पासपोर्ट साईज फोटो. तुम्ही 4 न घेऊन जाता, सोबत जास्त एक्स्ट्राचे ठेवायचेच आहेत. तसंच पुढे तुमचं ID कार्ड, आधार कार्ड व पॅन कार्ड, दैनंदिन गरजेच्या वस्तू हे तुम्ही घेऊन जायचं आहे आणि प्रशिक्षणाला तयारीने न चुकता हजर राहायचं आहे. पुढे बघितलं तर आवेदन अर्जामध्ये नमूद केलेले मूळ कागदपत्र जसं की सामाजिक समांतर आरक्षण सिद्ध करण्यास सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र, वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हता, अधिवास प्रमाणपत्र, रहिवास दाखला, MSCIT व इतर डॉक्युमेंट आणि शासनाने वेळोवेळी विहित केलेले लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी, नियुक्तीपूर्वीचे हमीपत्र, जन्मतारखेचे हमीपत्र, नमुना सोबत तो जोडलेला असून तो सुवाच्य स्वाक्षरात तुम्हाला भरून घेऊन जायचा आहे. तसंच पुढे तुम्हाला लागणाऱ्या नियमित वापरण्याला लागणारे कपडे, विश्रांतीकरिता साहित्य जसं की दरी, मच्छरदाणी, पांघरूण, ताटल्या, ग्लास वगैरे असं 2 खाकी हाफ पॅन्ट, पुरुषांकरिता 2 पांढरे बनियान, कॅनव्हास शूज, 1 जोडी खाकी नायलॉन सॉक्स, 2 जोडी 200 पानी वह्या, 1 पेन, गांधी टोपी, 1 लोखंडी बकेट, 2 ट्राउझर, महिलांकरिता 2 पांढरे टी-शर्ट इत्यादी तुमचे दैनंदिन जीवनाच्या गोष्टी तुम्ही सोबत घेऊन जायच्या आहेत. तसेच मेस ॲडव्हान्स हे एक्स्ट्रा पैसे घेऊन जायचे आहेत. 5,000 पर्यंत तुम्ही पैसे घेऊन जायचे आणि तसंच एक महत्त्वाची गोष्ट, संपर्कासाठी दिलेला मोबाईल क्रमांक व ईमेल ID हा अद्ययावत ठेवायचा आहे. आणि तिथे उमेदवाराने आपल्यासोबत चैनीच्या वस्तू किंवा किमती वस्तू उदाहरणार्थ सोने, दागिने व इतर वस्तू घेऊन जायच्या नाही आहेत. जर हरवल्यास, चोरीला गेल्यास
तर तुमची तक्रार इथे विचारात घेतली जाणार नाही. त्यामुळे तुम्ही या ज्या वस्तू महागड्या वस्तू आहेत ते घेऊन जायच्या नाही आहे. तसेच महत्त्वाच्या सूचना जर बघितल्या तर भरती आवेदनपत्र नसल्याशिवाय तुम्हाला येथे नियुक्ती दिली जाणार नाही आहे. आणि नियुक्तीच्या दिनांकाच्या वेळी गैरहजर राहिल्यास पूर्वसूचना न देता गैरहजर राहिल्यास तुम्हाला या निवड प्रक्रियेतून तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. ठीक आहे, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. आणि नियुक्तीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांना भरती निकषाची अर्हतेची पूर्तता न केल्याचे आढळून आल्यास नियुक्ती दिली जाणार नाही. अथवा तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी आढळून आल्यास तुमची निवड तात्काळ येथे रद्द करण्यात येणार आहे. ठीक आहे, जसं की आता आपण पुढे बघूया. तर मेडिकल चाचणीमध्ये ज्या मुलांना मेडिकल पॉईंट देत आहेत ते म्हणजे ज्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम असेल त्यांनाच मेडिकल पॉईंट देत आहेत. आम्ही ज्या मुलांसोबत संवाद साधला त्यांनीसुद्धा हेच सांगितलं की डोळ्यांनाच मेडिकल पॉईंट देत आहे. तर ज्यांना डोळ्याचे प्रॉब्लेम असतील त्यांना सूचना करतोय की तुमचा छोटा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला वेळ देत आहेत. 10 दिवस 15 दिवसाचा वेळ आहे. तसेच ज्यांना रिमेडिकल दिले त्यांना ज्यांचं मेडिकल पॉईंट दिले त्यांचे नंबर घेऊन त्यांना डिपार्टमेंट किंवा ऑफिशियल जे रुग्णालय आहे ते कॉल करतील आणि तेथून तुम्हाला तेथे जायचं आहे आणि सांगितलेल्या डेटला उपस्थित राहून फ्री ऑफ कॉस्ट तिथे तुमचं ऑपरेशन होणार आहे आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना जॉईनिंग देणार आहेत. एवढं लक्षात ठेवायचं आहे. पण या गोष्टीला थोडासा वेळ लागेल ते मात्र नक्कीच आहे. त्यामुळे मेडिकलमध्ये जास्तीत जास्त करून डोळ्याचे पॉईंट मुलांना देण्यात आलेले आहेत. ते अशाच पद्धतीनं पदरेचे पॉईंट आहेत ते जास्त करून प्रॉब्लेम आलेले नाहीत, पण डोळ्यांचे पॉईंटमध्ये मुलांना प्रॉब्लेम आलेला आहे. काही मुलांना जास्तीत जास्त नंबर जे आहेत त्यांना मात्र डिस्क्वालिफाय केलेले आहे. पण ज्यांचा कमी छोटा प्रॉब्लेम आहे त्यांना डोळ्याच्या बाबतीत त्यांना डिस्क्वालिफाय केलेले नाही. त्यांना जे काय असेल ते रुग्णालय तिथून त्यांचं ऑपरेशन वगैरे सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये केलं जाणार आहे. सगळ्यांना मी एक विनंती करते, ज्यांना डोळ्याचे प्रॉब्लेम दिलेले आहेत त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर तो कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. कारण 2-3 वेळा ट्राय केल्यावर शेरा देतात की सदर व्यक्तीला कॉल केला असता सदर व्यक्ती उपस्थित नव्हती. 1-2 दिवस वाट बघतात आणि पुढच्या मुलाला बोलवलं जातं. त्यामुळे तुम्हाला येथून तुमचं नाव या निवड प्रक्रियेतून रद्द केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर हा कंटिन्यू ठेवायचा आहे. त्यामुळे प्लीज तुमचा मोबाईल नंबर हा अद्ययावत आणि ईमेल ID सुद्धा हा अद्ययावत ठेवायचा आहे. अशाच पद्धतीने एकंदरीत मुलांना घेऊन जायचं, कसं जायचं, काय तुमच्या मनामधली जी भीती होती ती आता दूर होईल. तसेच मेडिकल होतं हेही सांगितलं. डिस्क्वालिफाय करताय का, ऑपरेशनसाठी कुठल्या रुग्णालयामध्ये पाठवता, किती दिवस लागणार हे पण सांगितलं. त्यानंतर पुढे आता पुढची जी लिस्ट आहे, कधी मुलांचा असा प्रश्न आहे की आमचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं नाही, काय होणार. तर संख्या जास्त असल्यामुळे डे बाय डे जसं प्रत्येक जिल्ह्याचं किंवा प्रत्येक तालुक्याकडून जे की पोलीस व्हेरिफिकेशन लवकरात लवकर घेण्यात आलेली संख्या आहे ती लवकर 50 असेल, 70 असेल, 100 असेल, अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने हे मेडिकल जॉईनिंग देत आहेत. त्यामुळे या प्रोसेसला थोडा वेळ लागणार आहे, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. तसेच काही मुलांना असं आहे की आमचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं नाही, आम्ही डायरेक्ट जाऊ शकतो का, हा एक प्रश्न होता. तर बघा, ऑफिशियल डिपार्टमेंटकडून ते खाली येत आहे. तोवर तुमचे डिव्हिजनपर्यंत पोहोचत नाही तोवर डिपार्टमेंट किंवा जे डिव्हिजन असेल तुमच्याजवळची पोलीस चौकी ते तुम्हाला कॉल करत नाही. जोपर्यंत डिपार्टमेंटकडून पोलीस चौकीला येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते कॉल करत नाही. त्यामुळे अगोदर जाऊन काहीही उपयोग नाही आहे तुमचा. त्यामुळे थोडक्यात पोलीस व्हेरिफिकेशन जेवढं फास्ट वरती जाईल तेवढं लवकर तुमचं मेडिकल होईल, तेवढ्या लवकर तुम्हाला जॉईनिंग भेटणार. डिपार्टमेंटकडून नवीन सत्र चालू करायला जवळजवळ 25 ते 30 दिवसाचा पिरियड आहे. जे काही घटक आहेत म्हणजे चालक आहे, कॉन्स्टेबल आहे असेल, कारागृह बॅट्समन असेल, त्याला पुढे मागे थोडा वेळ लागणार. तर बघा, एवढी नीट चांगली माहिती कोणीच सांगत नाही.
जर तुम्हाला मार्गदर्शन आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढे येणाऱ्या जी काही नवीन अपडेट असेल, नवीन मुलांची मेडिकलसाठी लिस्ट असेल, जॉईनिंग लिस्ट असेल, आल्यावर आम्ही तुम्हाला लगेच व्हिडिओ मार्फत कळवूच. जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. जय हिंद.